हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओज पोस्ट करतेय. तर तुम्ही जर माझा कालचा शॉर्ट बघितला असेल तर तुम्हाला कळालंच असेल की महिना झाला आपले व्हिडिओज का नाही आले तर. आणि माझ्या फॅमिलीमध्ये खूप मोठी गोष्ट घडली आहे हे पण तुम्हाला समजलंच असेल. किंवा जरी तुम्ही शॉर्ट नसेल बघितला तरी थंबनेलवरनं तुम्हाला आयडिया आलीच असेल. सर माझे सासरे एक्सपायर झालेत 1 महिन्यापूर्वी, म्हणजे आज 4 तारीख आहे. व्हिडिओ थोडासा लेट येतोय आपला, कारण एडिटिंगला मला तेवढा वेळ नाही मिळाला. मी शूट तर केला होता 4 तारखेला, त्यानंतर एडिटिंग नाही झाली. म्हटलं चला आता पोस्ट करून टाकूयात एडिटिंग करून. आणि आज श्रावण सोमवारी आहे, तर आमच्या तिघांचे पण उपवास आहेत. तर मग शाबूही करायचा होता मला, त्यानंतर नैवेद्याचं स्वयंपाक करायचा होता, कारण आज 1 महिना पूर्ण झालाय. त्यासाठी स्वयंपाक बनवत होते मी नैवेद्य दाखवण्यासाठी. तर नैवेद्यामध्ये काहीतरी गोड करायचं, तर घरी तर काही बनवणार नव्हते मी, म्हटलं बाहेरूनच आणूयात. तर कलाकंद आणि बुंदीचे जे लाडू आहेत ते घेऊन यायला सांगितले मी ताटामध्ये नैवेद्य वाढायला. तर एक जण जीव घालायला लागतो, पण पुण्याला पाहुणेमध्ये आमचं कुणीच नाहीये. एक जण आहे, त्यांना आम्ही विचारलेलं पण ते बोलले की नाही होणार माझ्याकडनं यायला प्रत्येक महिन्यामध्ये. तर म्हटलं ठीक आहे, आपण गाईला नैवेद्य देऊन टाकूयात. कारण ब्राह्मणाला आम्ही विचारलं, सो ब्राह्मणाने आम्हाला सांगितलं की फोटोसमोर जे तुम्ही ताट ठेवाल त्याचंच नैवेद्य तुम्ही गाईला दिलात तरी चालतं, किंवा मग वेगळं ताट करून तुम्ही गाईला दिलं तरीही चालतं. तर हा 1 महिना जो आहे तो कसा गेला म्हणजे आम्हाला कळलंच नाही. खूप लवकर गेला असं म्हणता येईल. म्हणजे असं वाटतच नाहीये की ते नाही आहेत आमच्यात वगैरे. आणि आईला त्यांची खूप जास्त आठवण येते. त्यांना असं कधीही काही पण आठवतं, किंवा कुठल्या वस्तूला बघून त्यांना असं वाटतं की हा म्हणजे ते नाही आहेत वगैरे, त्यांची आठवण येते आणि त्या रडायला चालू करतात. बाकीच्यांचं तर कुणाचं काय नाहीये, पण आईला जास्त त्रास होतोय ते नसल्याचा. आणि ऑब्व्हियसली होणारच, कारण त्यांच्या बायको होता म्हटल्यावरती त्यांना त्रास होणारच झाला. त्यांना कुठेतरी एकटं एकटं वाटतच असेल, जरी आम्ही आहोत त्यांच्यासोबत, पण तरी एक ते मनातून फिलिंग असते ना की नाही आता आपला नवरा आपल्या सोबत नाहीये वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे त्यांचं ते चालूच असतं. आणि आज पण म्हणजे त्यांना खूप जास्त हे होतंय सकाळपासून, कारण आज 1 पूर्ण महिना झालाय त्यांना जाऊन. सकाळी सकाळीच त्यांनी रडल्या माझ्यासमोर. कसं असतं ना, घरातला एक माणूस कमी झाला की पूर्ण घराचं वातावरण जे आहे ते पूर्ण असं दुःखात जातं, किंवा सगळेच माणसं जे आहेत ते खूप असे सॅड राहायला लागतात. म्हणजे आजपर्यंत मी जशी मोठी झाली आहे ना, तसं आजपर्यंत माझ्या जवळचं कुणीच गेलेलं नाहीये. कारण सगळे आहेत, म्हणजे माझ्या दोन्हीकडचे आजी आजोबा सुद्धा आहेत अजून. त्यामुळे मला ते एक्सपिरियन्स कधी करताच आलं नाही की आपल्या जवळचं व्यक्ती गेल्यावरती कसं फील होतं किंवा काय असतं. त्या गोष्टी मला काहीच माहिती नव्हत्या. हे माझ्यासोबत फर्स्ट टाइम होतं. त्यामुळे मला पण थोडंसं हेच होतंय की गेलेत म्हणून. त्यांनी पण मला जीव लावलेला, असं नाहीये की त्यांनी जीव लावला नव्हता मला पण ते जीव लावायचे. आणि चांगला होता त्यांचा स्वभाव. तर ते गेलेत. आणि म्हणजे आता आमची फॅमिली खूप छोटी झाली. आम्ही 3घच जण राहिलो आमच्या फॅमिलीमध्ये. आम्ही 4 जण होतो अगोदर, तर आता 3घच राहिलो. तर असं वाटतं की खूप छोटी फॅमिली आपली. तर चला, ह्या सगळ्या गोष्टी असो, मी सगळं स्वयंपाक बनवतच होते, म्हणजे तयारी अर्धी झालेली. पण तेवढ्यात मला असं वाटलं की शाबू बनवून घ्यावा अगोदर. तर 12-12:30 झाले होते आता, आणि म्हटलं चला आपण नाश्ता करून घेऊयात. कारण आता फराळ केलं तर मग डायरेक्ट रात्री जेवण करणार, त्यामुळे मग लवकर करून घेऊ असा विचार आला. तर मी काय केलं, शेंगदाणे अगोदर भाजून ठेवलेले, त्याची साल काढून घेत होते, पण ती काही पूर्ण निघाली नाही आणि मला खूप लेट होऊ लागलं होतं स्वयंपाकासाठी. म्हटलं आता याला खेळत बसण्यापेक्षा डायरेक्ट जे शेंगदाणे आहे ते तसेच मिक्सरला वाटून घेते. त्या अगोदर मी भाजीचं वाटण वाटून घेतलं मिक्सरला. मला लक्षातच नाही आलं की मला शेंगदाणे काढायला लागतील साबुदाण्यासाठी. पण मग ते मिक्सरचं भांडं धुवून घेतलं, ते ओलं होतं. ओल्यामध्येच मी शेंगदाणे आणि मिरच्या वाटून घेतल्या. तर माझ्या म्हणजे मी आज जो शाबू बनवला होता ना, त्याचं इतका सगळा पचका झालाय ना, तुम्हाला सांगते. म्हणजे तो थोडासा शिल्लक भिजवला गेला माझ्याकडनं. त्यात पाणीही थोडंसं एक्स्ट्रा पडलं होतं रात्री मी जेव्हा भिजत घातला तेव्हा. त्यामुळे तसं चिकट होऊ लागला. ना आमच्या घरी चिकट साबुदाणा कुणालाच आवडत नाही, तर असं मोकळा हवा असतो. तर मी त्यामध्ये 1-2-3 वेळा वेगवेगळ्या म्हणजे शेंगदाणे 2-3 वेळा वेगवेगळे वाटले आणि ते घातले त्या साबुदाण्यामध्ये. तरी पण तो चिकटच होता. माझं डोकं असलं खराब झालेलं ना, मला एवढी चिडचिड होऊ लागली होती की मी तेच करतेय, 4 वेळा शेंगदाणे मिक्सरमध्ये काढतीये, साबुदाण्यात टाकतीये, तरी पण तो जसं पाहिजे तसं होतच नाहीये. खूप चिकट झालेला. आणि म्हटलं चला आता जसा आहे तसा
शाबू करून घेऊन मला म्हणजे आम्हा तिघांना वाढायचं होतं फराळ करायला. त्यानंतर मग परत स्वयंपाकाला लागायचं होतं. बाकी कपडे वगैरे ते सुद्धा बाकी होते, म्हणजे पूर्णच काम माझं बाकी होतं असं म्हटलात तुम्ही तरी चालेल. कारण आज काय झालं होतं, सकाळी सकाळी आम्ही 5:30लाच उठलेलो तिघं पण प्रॉब्लेम असा झालेला, जसं ते पित्ताचे फोड येतात ना अंगावरती, तर तसे विजेच्या अंगावरती फोड आलेले. आणि मग नंतर आम्ही त्याच गोंधळामध्ये होतो की ते का आलंय आम्हाला समजतच नव्हतं, कारण त्या अगोदरनं असं कधीच झालेलं नाहीये. आम्ही म्हणजे इतकं परेशान झालतो ना, एवढं पूर्ण अंगावरती मोठे मोठे फोडे जमा झाली होती, एवढी खाज येत होती ना अंगाला. तर मग त्यामध्ये आम्ही परेशान होतो, ते डेटॉल लावू तर त्यात आमचा भरपूर असा वेळ गेला. मला असं वाटतं जवळजवळ मी 10:30 वाजेपर्यंत परेशान होतो त्या गोष्टीमुळे. त्यामुळे मग मला कामाला सुद्धा लेट झालं. तर शाबू बनवून घेतला, फराळी करून घेतलं, देवासमोरही ठेवला शाबू. त्यानंतर लगेच म्हटलं आता पटपट असं स्वयंपाक करून घ्या. तर इथे वरण फोडणीला टाकत होते मी. तर मी करत होते वरण, भात, वांगे बटाट्याची भाजी, चपाती आणि एक कुरडई, पापड असं तळणार होते फक्त नैवेद्यापुरतं. आणि स्वयंपाक थोडा एक्स्ट्राचाच करत होते. म्हटलं आम्ही यावरतीच आता उपवास सोडून घेऊ, परत ते करायला ना नाही परवडत एवढं सर्व कुटाणं. त्यामुळे मग सगळं करून घेणार होते. फक्त मी काय केलं आता 2 चपात्याचं पीठ भिजवून ठेवलं आणि नंतरनं रात्री आम्हाला जेव्हा उपवास सोडायचा तेव्हा मग आमच्या तिघांपुरतं थोड्याशा चपात्या करेल. आता सध्या फक्त 2च लाटणार होते नैवेद्यासाठी. तर देवाला वगैरे काही नैवेद्य दाखवायचा नव्हता हा, फक्त म्हणजे पप्पांच्या फोटोसमोर दाखवायचा होता आणि तोच नैवेद्य गायीला द्यायचा होता. आता प्रॉब्लेम असा आहे आमचा की इथे गाय सुद्धा नाही मिळत, म्हणजे कधी बघायलाच मिळत नाही आमच्या लेनमध्ये तरी गाय, आम्ही जिथे राहतो तिथे. मग माझी जे ननंद आहे, नंदेच्या तिकडे असतात गायी. माझ्या सासूबाईंनी सांगितलं की तिकडे असतात. म्हटलं चला ठीक आहे, आपण त्या साईडला नैवेद्य घेऊन जात जाऊ आणि मग तिकडे गायीला देत जाऊ, असं करत जाऊ. म्हटलं कुठे आपल्याला रोज रोज करायचं, ह्या सगळ्या गोष्टी महिन्यातून एकदा करायला लागतं. आणि आम्हाला ब्राह्मणाने सांगितलं की एकादशीच्या आदल्या दिवशी, जी महिन्याची एकादश असती त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला हे नैवेद्य करायचं आहे. तर 4 तारखेला ते एक्सपायर झाले. तर यावेळेस पण 4 तारखेलाच त्यांचा नैवेद्य आला, म्हणजे प्रॉपर एका महिन्यावरती. पुढच्या महिन्यामध्ये 2 तारखेला नैवेद्य आहे त्यांचा. तर हे असं म्हटलं चला महिन्याला मग गाईला आपल्याला नैवेद्य देता येईल. तर तुम्हाला सांगायचं राहिलं, माझे सासरे एक्सपायर का, म्हणजे कसं काय झाले, त्यांना काय झालं होतं वगैरे. तर ते 1.5 वर्षापासून ना आजारी होते, 1.5-2 वर्ष होत आले आता. तर त्यांचं डायलिसिस चालू होतं, त्यामुळे मग त्यांना म्हणजे खूप असा त्रास होता शरीराला. ते डायलिसिसचा जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला कळेलच काय असतं काय नाही. तर मी एवढं डिटेलमध्ये नाही सांगणार, कारण माझ्या घरचे सुद्धा माझा व्हिडिओ बघतात. माझ्या सासूबाई झालं, माझ्या नंदा वगैरे झालं, सो त्यांना हा व्हिडिओ बघून परत त्रास नको व्हायला मला असं वाटतंय, म्हणून मी डिटेलमध्ये तुम्हाला काही सांगत नाहीये. फक्त एवढं सांगतात त्यांचं डायलिसिस चालू होतं, सो त्यामुळे मग त्यांची डेथ झाली आहे. आणि 1.5-2 वर्ष झाले त्यांचं डायलिसिस चालू होतं. तर त्यामुळे त्यांना आम्ही पुण्याला सुद्धा घेऊन आलो होतो. त्यांची तब्येत ठीक नव्हती. मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये पण बोललेली की त्यांना आम्ही पुण्याला घेऊन आलोय, कारण त्यांना बरं वाटत नव्हतं, ते आजारी होते. त्यामुळे मग आम्हाला वाटायचं की ते आमच्या सोबतच असावे. आणि आत्ता असं वाटतं की ठीक आहे, ते डिसिजन बरोबर होतं त्यांना इकडे घेऊन आलेलो, कारण म्हणजे नाही का, ते शेवटच्या क्षणी का होईना थोडे दिवस राहिले आमच्या सगळ्यांसोबत असो. तर आता इथे सर्व स्वयंपाक झाला. तर म्हटलं आता लगेच नैवेद्य रेडी करून घेते, कारण नैवेद्याचं ताट ठेवून बाकीचीही मला कामे आवरायची होती. एक गोष्टी ज्या आहेत त्या मी ताटामध्ये ठेवत होते आणि छोट्याशा फुलपात्रामध्ये पाणी सुद्धा ठेवलं. म्हटलं पाणी पण आपण ताटासोबत ठेवूयात, मोठ्या ग्लासमध्ये ठेवण्यापेक्षा फुलपात्रात ठीक आहे असं. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मला फ्रंट म्हणजे डायरेक्टली ऑन कॅमेरा बोलायला मला नको वाटत होतं, त्यामुळे मी असं व्हॉइस ओव्हर करतेय. बट नेक्स्ट आता जो आपले व्लॉग येतील ते डायरेक्ट ऑन कॅमेरा बोललेलेच असतील. त्यात मी काही व्हॉइस ओव्हर म्हणजे काही व्हॉइस ओव्हर करेल, डायरेक्ट ऑन कॅमेरा बोलेल, असं दोन्हीही मिक्स असेल. पण आत्ता व्हॉइस ओव्हर करतेय, बस एवढंच. आणि या व्लॉगमध्ये मी आईला अजिबात दाखवलेलं नाहीये. म्हणजे तर थोड्या कुठे कुठे छोट्या छोट्या क्लिपमध्ये दिसलेल्या आहेत, पण त्यांचं पूर्ण फेस वगैरे दिसलेलं नाहीये. कारण बघू नेक्स्ट व्लॉगपासून वगैरे त्या पण दिसतील तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये. पण आजच्या व्लॉगमध्ये मला ते नको वाटलं, म्हणून मग मी त्यांना नाही घेतलं.
तर इथे 2 चपात्या ज्या आहेत त्या वाढलेल्या. आणि असं झालं होतं, मी ताट पूर्ण रेडी केलं आणि फोटोसमोर पण आम्ही ताट ठेवलं. पण मग नंतर आम्हाला आठवलं की त्यामध्ये पण जे गोड ठेवायचं होतं, कलाकंद वगैरे, ते ठेवलंच नाहीये. मग नंतर आम्ही ते ठेवून दिलं. आणि हे ताट म्हणजे विजयनीच ठेवलं. मला माहिती नाही की ज्याने पाणी पाजलं वगैरे त्यांनाच ठेवायचं असतं की कुणीही ठेवलं तरी चालतं, माहित नाही. पण आईने विजयला ठेवायला लावलं. त्यानंतर ते घास तोडून म्हणजे ठेवतात ना, ते पण केलं. त्यानंतर मग मी रांगोळी काढली. कारण अगोदर रांगोळी काढायची म्हटलं तर मला वाटलं की ताट ठेवणार, मग ती रांगोळी परत मोडेल, त्यापेक्षा मग ताट ठेवते, नंतर रांगोळी काढेल, म्हणजे ते दिवसभर जसं आहे तसंच राहील. तर हा जो व्हिडिओ आहे तो नॉर्मल साईजमध्ये झालाय. खूप मोठाही बनवला नाहीये मी किंवा खूप छोटाही बनवला नाहीये. आणि जास्त काही बोलण्यासारखं नव्हतं आज माझ्याकडे, त्यामुळे मग जेवढा आहे तेवढा बनवला. आणि तुम्हाला साईडला जे काय पसारा दिसतोय ना, ती पिशवी, भांडे वगैरे, प्लीज त्याला इग्नोर करा. कारण आज खूप पसारा पांगलाय माझा. जसं तुम्हाला मी सांगितलं की खूप धावपळ झाली आहे माझी, त्यामुळे मला काय आवरणच झालं नाही. आणि जसं आहे तसंच ठेवलं मी. मला हे लक्षातच आलं नाही की व्हिडिओमध्ये वगैरे ते दिसेल. तर चला, असो, घरात प्रत्येकांचाच पसारा असतो. तर हे बघा, मी रांगोळी काढली. फुलं होते काही, म्हटलं चला ते फुलंही ताटाच्या साईडला ठेवून देऊयात, जरा अजून छान दिसेल. आणि हा जो फोटो आहे पप्पांचा, तो आम्ही भिंतीला लावणार होतो, पण आई बोलल्या की ते भिंतीला लावू नये, आपण खालीच ठेवू. त्यामुळे मग सध्या खालीच ठेवलाय. नंतर बघू फोटोला कुठे जागा मिळते किंवा मग भिंतीवरती ठेवायचा की नाही ठेवायचा ते. तर चला, व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ मी इथेच संपवते.